इथं चेंडू मागे सरकलाय, तोपर्यंत आली सिंगल. धावसंख्या पोहोचली 5 वर. पहिली सेमीफायनल आपण पाहतो ती मानपाडा विपक्ष तिसगाव, दुसरी सेमीफायनल असेल आगासन अविपक्ष पिसवली. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. देवा पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. क्या बात आहे, समोर, अगदी समोर षटकार आलाय तो रणजितच्या बॅट मधनं. धावसंख्या पोहोचली धाव फलकावरती 11 वर. 4 षटकांची लढत असेल. पहिली सेमीफायनल मानपाडा विपक्ष तिसगाव. ऑन साईडला खेळले, चेंडू मागे सरकलाय, सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. देवा पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. झेल टिपला गेलाय. पहिला धक्का बसलाय तो टीम मानपाडा संघाला. रजनीकांत बॅक टू डगआउट. पहिल्या षटकीचा संपत आहे आणि देवाने या षटकाचा जरी विचार केला तर फक्त 12 धावा खर्च केल्या, ते गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी. या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी मोलाचं सहकार्य केलं आहे ते आदरणीय अर्जुनभाई पाटील, कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आदरणीय रोहिदास शेठ म्हात्रे मोठी देसाई, आणि चेंडू आम्हाला जे पुरवले ते आदरणीय राहुलभाई पाटील ब्राह्मण करवले, प्रल्हाद जाधव वडवली आणि सुशील पाटील डायगर यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू इथं चेंडूची सोय झाली. पाण्याची सोय केली ते आदरणीय जितेंद्र उत्तम पाटील माजी सरपंच वडवली आणि आदरणीय जयशेठ पाटील सोन्या बैलाचे मालक सोनारपाडा यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य लागलं आहे. सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणातून आयोजकांकडनं आभार व्यक्त करतोय. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली ती स्वर्गीय रामदास बंडू म्हात्रे देसाई यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण रामदास म्हात्रे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली ती स्वर्गीय बाळराम बापू पाटील वडवली यांच्या स्मरणार्थ सौ विद्या संतोष पाटील सरपंच वडवली. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. बॉलर नेम प्रभाकर. पहिला चेंडू, दुसरीचा प्रयत्न, नकार दिला. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. 13 धावा आपण पाहतो धावफलकावर. प्रभाकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ऑफ साइडला. क्या बात आहे, जागेवर थांबले. मात्र इथे झेलची शक्यता. मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय तो षटकार.
धावसंख्या पोहोचली ती 19 वर. 19 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा प्रभाकर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकरला प्रवीण भजे. प्रभाकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साइडला खेळतात. चांगल्या पद्धतीने फलंदाजी होते. इथे क्षेत्ररक्षक थोडेसे बीड झाले. तोपर्यंत 2 धावा येतात. धावसंख्या पोहोचली ती 21 वर. सोन्या 50-50 40+ चषक वडवली. आयोजक हनुमान पाटील, उपशाखा प्रमुख यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. धावसंख्या 21. षटक क्रमांक दुसरं मार्गाचं 4 षटकांची लढत. पहिली सेमीफायनल मानपाडा विपक्ष तिसगाव. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतायत. मात्र तोपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. फुलटॉस चेंडू संधी साधली. धावसंख्या पोहोचली ती तब्बल वाऱ्याच्या वेगानं 31 वर. वायर बघा, वायर बघा. चार चेंडूंमध्ये प्रवीण भजेनं आतापर्यंत धावा कुठल्या त्या तब्बल 18. ऑफ साइडला सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली 33 वर. षटकं संपलेत ती 2. या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्यात. पहिल्या षटकात 12. टोटल धावसंख्या 33. गुरुनाथ येत आहेत तिसरं षटक हाताळण्यासाठी. गुरुनाथ येत आहेत तिसरं षटक हाताळण्यासाठी. कॉलर टप्प्याचा चेंडू. चेंडू मागे सरकलाय. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 34 वर. षटक क्रमांक तिसरा मार्गाचा असताना 34 धावा आपण पाहतो. धावफलकर 2 षटकांमध्ये 33 धावा आल्या. पहिल्या षटकात 12. दुसऱ्या षटकात 21. प्रवीण भजे स्ट्राईक एंडला. टप्प्याचा चेंडू. चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फेक येईपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचले. धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 36 वर. बरोबर ना. 36 धावा आपण पाहतो धावफलकावर. गुरुनाथ पुन्हा एकदा तयार राहता. ओव्हर द विकेट. लो फुल टॉस. टॉस केला ऑन साइडला. प्रवीण भजेच्या बॅट बंद आला षटकार. धावसंख्या पोहोचली ती 42 वर. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. ऑन साइडला. क्या बात है. बॅक टू बॅक 2 षटकार लागोपाठ. धावसंख्या 48.
अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 48. 8 चेंडूंमध्ये 34 धावा आतापर्यंत कुठल्यात. 4 षटकार टोकलेत, 1 चौकार टोकलाय. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. षटकाराला उत्तर दिलंय. डॉट बॉलची समाप्ती होते. 1 चेंडू बाकी असेल. ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात. धोका संभवलाय. फलंदाज बाद झालेत. धावसंख्या 49. पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात बसलाय. रणजित बाद झालेत. संजय पवार येतात नवीन फलंदाज. धावसंख्या 49. गोलंदाज शरदा. विकास येतात शेवटचे षटक घेऊन. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. धावसंख्या आपण पाहतो 49. विकासनं आज चांगली कामगिरी केली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण केलं. फलंदाजी चांगली केली आहे पहिल्या सामन्यामध्ये विकासनं. संजय पवार स्ट्राइक एंडला. पहिला चेंडू ऑन साइडला. क्या बात आहे. संजय पवारच्या बॅट मधनं आला षटकार. धावसंख्या 55 वर पोहोचली आहे. 55 धावा आपण पाहतो धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. 55 धावा धावफलकावर. उलटा चेंडू होता. संधी साधता आली नाही. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. प्रवीण वेगाने पुढे सरकतायत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या 57 वर पोहोचली आहे. गुड बॉलिंग. चेंडू खाली राहतोय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 58 वर. अठ्ठावन्न. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रवीण बजे स्ट्राइक एंडला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. पहिली सेमीफायनल आपण पाहतो मानपाड विपक्ष तिसगाव. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतो. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात. तोपर्यंत आले त्या धावा 2. धावसंख्या पोहोचली ती 60 वर. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल.
ऑन साइडला खेळतात, सिंगल आले, दुसरी जण नक्कीच प्रयत्न करतील. दोन धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या पोहोचली ती 62 वर. तर प्रवीण वजेसाठी टाळ्या होत्या जोरदार. 13 चेंडूंमध्ये नाबाद 39 धावा कुठल्या. चला आगासन आणि पिसुली टॉससाठी या प्लीज.
चला पिसुली संघ टॉससाठी या प्लीज. सलामीची जोडी आपण पाहतो प्रदीप आणि राजू. तर गोलंदाज संजय पवार. 24 चेंडू आणि 63 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत. रणजित टाणगे आहेत. गुड फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न करतात तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. सोनिया 50-50 40+ चषक वडवली. आयोजक हनुमान पाटील, उपशाखा मामून वडवली यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. बिनबाद 2. संजय पवार राईट नंबर ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला प्रदीप पहिल्या सामन्याचा हिरो. वेगवान चेंडू. यष्टीरक्षक बीट झालेत. गोलंदाजाकडनं चूक झाली तोपर्यंत धाबा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली 4 वर. बिनबाद 4. खोल टप्पा. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. ब्लॉक होलचा मारा केलाय तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 5 वर. राजू स्टॅकेनला 4 षटकांमध्ये 63 धावांचं लक्ष ठेवलंय मानपाडा संघानं तिसगाव संघासमोर. पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. इथे फटका फसला. यष्टीरक्षक प्रवीण वाजे. चेंडू खाली. पहिला धक्का बसलाय तो 5 या धावसंख्येवर. राजू बाद झालेत. गुरुनाथ येतात. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचे फलंदाज गुरुनाथ येतात. 5 या धावसंख्येवर पहिला धक्का बसला टीम तिसगाव संघाला. JMCC तिसगाव विपक्ष जय पिंपलादेवी मानपाडा. स्ट्राईक एंडला गुरुनाथ. गोलंदाज संजय पवार राईट ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला आले. फक्त कट केलाय चेंडूला. दुसरी धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. प्रदीप थांबणार नाही आहेत. प्रदीपने पाहिले कशा पद्धतीने चेंडू उचलता क्षेत्ररक्षक तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 7 वर. एक चेंडू बाकी असेल या षटकातील. 7 धावा आपण पाहतो. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथं JMCC तिसगाव संघ करतोय. फ्रंटफुटला आले. क्या बात आहे. गुरुनाथ ना समोर षटकार ठोकलाय. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. तर प्रल्हाद कालन PK अँड सन्स यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. तो आगासानं विपक्ष पिसवली. 4 षटकांची लढत असेल. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद. आगासन संघाने टॉस जिंकलाय. आदरणीय योगेश दादा गायकवाड तिसगाव यांना विनंती असेल या तुमचा इथं सन्मान केला जातो. आयोजक हनुमान पाटील हे तुम्हाला आमंत्रित करतात. आदरणीय योगेश दादा गायकवाड तिसगाव यांचा सन्मान इथं प्रल्हाद कालन यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर बाबेश कॅमेरा सडासा समोर ऑन करा. प्रल्हाद कालन यांच्या शुभ हस्ते योगेश दादा गायकवाड तिसगाव यांचा इथं सन्मान केला जातोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ प्रवीण येतात. पहिल्या षटकात धाबा आल्या 13.
प्रदीप स्ट्रायकेंडला. संत गतीने चेंडू हाताळले, हुशारी दाखवली गोलंदाज प्रवीण वजेनं. डॉट बॉलची समाप्ती होते. पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली फलंदाजी राहिली आहे. 13 चेंडूंमध्ये नाबाद 39 धाबा कुठल्या प्रवीण वजे यांनी. दुसऱ्या सत्रामध्ये पहिला चेंडू निर्धाव हाताळला. पुन्हा एकदा तयार रन ओव्हर द विकेट. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये की झेल. गुड कॅच, अतिशय सुरेख झेल. प्रदीपच्या खेळीचा अंत होतोय. विकास आलेत नवीन फलंदाज. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 13 धावा. प्रवीण वजे चांगली गोलंदाजी करतात. रन ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग. यष्ट्यांच्या मागे संजय पवार चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करता एक गडी बाद केला. ऑफ साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत दत्ता म्हात्रे. दुसरीचा प्रयत्न करतात. तोपर्यंत 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न करतात. 4 धावा धावू शकता. तोपर्यंत धावा आल्यात त्या 3. धावसंख्या पोहोचली ती 16 वर. सोळा धावा आपण पाहतो धावफलकावर. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये प्रवीण वजे यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या. ते गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली फलंदाजी राहिली. 39 धावांचं योगदान दिलं. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज गुरुनाथ, तर गोलंदाज प्रवीण वजे. चेंडू उंच गेलाय. बघूया झेल होतो का. संजय पवार एसटी रक्षक. गुड कॅच. या षटकातील 1 चेंडू बाकी असेल. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केले. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. प्रवीण वजे यांनी 2 गडी बाद केले होते. संदीप येतात नवीन फलंदाज. संदीप गायकवाड. ऑन साइडला खेळतात. रणजित ठाणगे चेंडूला सामोरे जातात. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात. मात्र फलंदाजी इथे बाद होतात. संदीप धावसंख्या पोहोचली ती 17 वर. धावसंख्या 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 17. नवीन फलंदाज. 4 धाबांचं षटक हाताळलं. 2 गडी बाद केलेत. रणजित ठाणगे येतात नवीन फलंदाज. नवीन गोलंदाज रणजित ठाणगे. सेकंडला विकास. नवीन फलंदाज आपण पाहतो बाळू.
रणजित तयार, रड मोर विकेट. ऑन साइडला संत गतीने प्रयोग करायला गेले, षटकाराला विकासच्या बॅटमधनं. ऑफ साइडला चेंडू डायबॉल होतोय. सिंगल आले, दुसरी जण नक्कीच प्रयत्न करतील, कदाचित चौकारी जाऊ शकतो. थांबलाय चेंडू, तोपर्यंत 2 धाबा आल्यात. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. उलटा चेंडू होता, मात्र संधी साधता आली नाही, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होतीये. दुसरीचा प्रयत्न करतात, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 28 वर. वाईड चेंडू, धावसंख्या 29. वाईडच्या स्वरूपात सिंगल आली आहे. क्या बात है, बाळूच्या बॅट मधनं षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली ती 35 वर. 6 चेंडूने 28 ची गरज. रजनीकांत गायकवाड गोलंदाज. पहिल्या चेंडूवर सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न करतात, तोपर्यंत धावा आल्या त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 37 वर. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड फिल्डिंग बाळराम पेडेकर यांना आपण पाहतो, सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 38 वर. क्या बात है, सिंगल आली आहे. धावसंख्या 39. फक्त औपचारिकता उरली आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नो चेंडू, एकूण धावा आल्या त्या 2. धावसंख्या 40. 2 चेंडू बाकी असतील. 3 हा 3 आहे. 3
गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. नाही. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. शेवटच्या चेंडूवर षटकार जरी ठोकला असला तरी मात्र मानपाडा संघ अंतिम फेरीत दाखल झाला. बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडूंमध्ये नाबाद 39 धावा कुठल्या आणि 4 धावांचं षटक हाताळलं, 2 गडी बाद केले. प्रवीण म्हणजे मॅन ऑफ द मॅच. तर या कोमल इरवाळे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडूंमध्ये 39. 13 चेंडूंमध्ये कॅमेरा ऑन करा भावेश स्टेज समोर. 13 चेंडूंमध्ये